नमस्कार. मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण बातम्यांचा मागोवा घडामोडींचा. अल्पावधीत प्रेक्षक प्रिय ठरलेल्या मॅक कट्ट्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या विषयांची हाताळणी करण्याला सोपंही जात आहे. उद्या दिनांक 22 ऑगस्ट रोजी पुण्यात काँग्रेसनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. छात्रों की गूंज असं त्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्या कार्यक्रमाला येणार आहेत. विद्यार्थिनी म्हणजे युवा महाविद्यालयीन विद्यार्थिनींकरता हा कार्यक्रम होणार आहे आणि त्यांच्याशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत. जंतर मंतरच्या आंदोलनामुळे परत एकदा विद्यार्थी केंद्रित सर्वच राजकीय पक्ष विचार करायला लागलेले आहेत. खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आजचा विद्यार्थी आजचा नागरिक ही भूमिका 70च्या दशकात सैद्धांतिक भूमिका म्हणून मांडली होती. म्हणजे त्यावेळी गुजरातमध्ये झालेलं नवनिर्माण आंदोलन असेल, बिहारमधलं आंदोलन असेल आणि मग प्रत्यक्ष आणीबाणी असेल, यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग खूप महत्वाचा होता आणि त्यावेळी विद्यार्थी परिषदेने घोषणा दिली होती, पढाई के साथ लढाई, पढाई छोड़ के लढाई नाही. म्हणजे एकीकडे आपलं शिक्षण सुरू राहिलं पाहिजे, शिकलं पाहिजे, चांगलं गुणांनी उत्तीर्ण झालं पाहिजे, पण त्याच वेळी जे आपल्याशी थेट जोडलेले विषय आहेत, प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातले आणि त्याला अनुषंगिक नागरी जीवनाची, त्याकरताही विद्यार्थ्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि योग्य मार्गाने न्याय्य मागण्या आपल्या ज्या आहेत त्या संविधानाच्या कायद्याच्या चौकटीत कोणालाही अपमानित न करता, टिंगल टवाळी न उडवता, मात्र ठोस आक्रमकपणे आणि ते करताना पर्याय रूपात आंदोलन केलं पाहिजे अशी भूमिका मांडली होती आणि त्या पद्धतीने विद्यार्थी परिषद आणीबाणीत सक्रिय होती. जंतर मंतरच्या या सगळ्या घटनाक्रमामुळे परत एकदा विद्यार्थी केंद्रित विचार करण्याची पद्धत काहीतरी आत्ता तरी सध्या राजकीय पक्ष करत आहेत. म्हणजे नुकताच हैदराबाद म्हणजे तेलंगणामध्ये हैदराबाद आणि कर्नाटकात बंगळुरू येथेही महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषतः लॉ कॉलेजचे लॉ युनिव्हर्सिटी त्यांनी एक भूमिका मुख्य सरन्यायाधीशांच्या विरोधात घेतली होती. त्यामुळे बोलबाला चर्चा तरुणांची विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची असल्यामुळे छात्रों की गूंज पुण्यात कार्यक्रम योजलेला आहे. आता हे खरं आहे की जंतर मंतरचं यश कुठल्याही राजकीय पक्षाला म्हणजे विरोधी राजकीय पक्षाला घेता आलं नाही, कारण त्यात ते काय करायचं हे ठरवतात आलं नाही. पण हे नक्की झालेलं आहे की एक लक्षात आलंय की एक आता ही आपल्याला एक मोठी स्पेस किंवा ह्या निमित्ताने आपल्याला पुढे जाता येईल. त्यामुळे राजकीय पक्ष सक्रिय झालेत आणि स्वाभाविक आहे, म्हणजे राजकीय पक्षांनी असं सक्रिय होणं एका अर्थाने समाजहिताचं असतं जर त्या भूमिका विधायक असतील तर. म्हणजे योग्य विरोध असेल तर, द्वेष विखार असेल तर होणार नाही, पण चला त्या निमित्ताने सुरुवात होती. आणि त्यामुळे मग राहुल गांधींनी पुणे शहर निवडलेलं आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही पुण्याचं एक ऐतिहासिक सांस्कृतिक असं एक स्थान आहे. परंपरा, संस्कृती, आधुनिकता, नवता असा सगळ्याचा संगम पुण्यात आहे. त्यामुळे पेठांचं पुणे ते आता विस्तारित गेलेलं प्रचंड पुणे, म्हणजे दोन्ही मुंबई आणि तिकडं बंगलोर हायवेला पर्यंत इकडे सगळेच म्हणजे कर्नाटक अशा सगळ्या हायवे पर्यंत पुणे पसरत आहे, मोठं झालेलं आहे. IT पार्क म्हणून पुण्याचं आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री पुण्यात आहे. त्यामुळे एका अर्थाने रोजगाराच्या, व्यवसायाच्या चांगल्या संधी देणारं आणि एक वेगळं शहर असलेल्या पुण्याची निवड राहुल गांधी यांनी केलेली आहे. आता तिथे उद्या कार्यक्रम होतील, राहुल गांधी काय बोलतील, काय भूमिका घेतील त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. ह्या सगळ्या कार्यक्रमाला आतापर्यंत जो समाज माध्यमातून प्रतिसाद मिळतोय किंवा जे चित्र दिसते ते असं आहे की प्रामुख्याने कधीतरी 70 ते 90च्या दशकापर्यंत ज्यांनी एकूणच तत्कालीन काँग्रेसला विरोध केला होता असे लोहियावादी, समाजवादी, डावे अशा सगळ्यांनी बिगर काँग्रेसी सरकार करता प्रयत्नही केले होते आणि काँग्रेसला पर्याय देण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु यांना काही फारसं यश आलेलं नाहीये. खरं म्हणजे आणीबाणीत हा प्रयोग झाला, त्यावेळी जनसंघाचे सर्वाधिक खासदार निवडून आले होते, जनता पक्षाचा प्रयोग होता. परंतु त्यावेळी जनता पक्षातली ही जी सगळी डावी समाजवादी मंडळी काहीशी जी होती, ज्यांना मुळातच राष्ट्रसंघाचा आणि त्यामुळे तत्कालीन जनसंघाचा विरोध ज्यांनी केला, द्वेषच केला, त्यांनी दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरनं ते सरकार पाडलं आणि मग परत एकदा दीर्घकाळ काँग्रेसचं सरकार राहिलं
अपवाद वगळता म्हणजे चंद्रशेखरांचं 55 दिवसांचं, देवीलाल, त्याच्यानंतर इंद्रकुमार गुजराल अशी काहीशी अस्थिर सरकार राहिली. परंतु हे जे बिगर काँग्रेसी म्हणत होते ते काही ठोस अखंड 5 वर्षाचं सरकार देऊ शकलेले नाहीयेत. ते पहिल्यांदा दिलं ते भारतीय जनता पार्टीने एनडीएच्या रूपातच. यातलेच काही घटक पक्ष त्यात होते, परंतु त्यावेळी सुद्धा काही फार उत्तम कामगिरी यांनी केली नव्हती. त्या काळातही भाजप विरोध चालूच ठेवला होता. आता हीच सगळी मंडळी नव्या अवतारात, नव्या संज्ञा, नवाचार घेऊन, मांडणी घेऊन काँग्रेस बरोबर उभी आहे. म्हणजे ज्यांनी निर्भय बनो आंदोलन महाराष्ट्रात चालवलं अशी काही मंडळी आहेत. खरं म्हणजे ज्यांनी काँग्रेसला विरोधच केला अशी मंडळी भारतीय जनता पार्टी नको या भूमिकेतनं या छात्रों की गूंजचं कौतुक त्याच्याविषयी भरभरून सोशल मीडियामध्ये, समाज माध्यमात लिहित आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही लोकशाही मार्गाने होणाऱ्या कार्यक्रमाचं स्वागत केलं पाहिजे, त्याच्यावर काय बोलतील त्याची चर्चा झाली पाहिजे, विश्लेषण झालं पाहिजे. आता हा सगळा कार्यक्रम राहुल गांधी यांचं रिलॉन्चिंग आहे अशा पद्धतीने होतोय. म्हणजे 3 वेळा राहुल गांधी 2014, 19, 24 तिन्ही वेळा ते काही सरकार बनवू शकले नाहीत. म्हणजे 14 आणि 19च्या अपयशानंतर 24ला जागा जरी काँग्रेसच्या वाढल्या तरी राहुल गांधींच्या नावावर काही तो पूर्ण विजय खरं म्हणजे नोंदवला गेलेला नाही. मुळातच 240 आणि 400 पारी गौडदौड थांबली, त्याला भाजपची अंतर्गत कारणं जास्ती त्यावेळी कारणी असतील. जो अजेंडा मांडला गेला तो ह्या प्रकारच्या अशा लिबरल, सोशल, पुरोगामी, न्यू लेफ्ट, अर्बन लक्चर असं म्हणून जे काही एक वर्तुळ आहे त्याला काय म्हणायचं त्याची त्यांनी ठरवलं. त्यांनी मांडला ते काही पूर्णतः काँग्रेसी नाहीये, पण भाजप नको. आणि भाजप का नको तर संघ नको. आणि संघ का नको तर मुळातच हिंदुत्व, हिंदूपण त्यातली कुठलीही काही आम्हाला नकोच या माध्यमातून मांडला. सांगायचा मुद्दा असा आहे की उद्या राहुल गांधींचं रिलॉन्चिंग होत आहे, ह्याची चर्चा हीच सगळी मंडळी करतायत. त्यामुळे पुण्यात बॅनर झळकलेत की 22 पंतप्रधान. तर ते ठीकच आहे, म्हणजे आपल्या नेत्याविषयी काय बोलावं त्याचे असे बॅनर लावणं, त्यांना शुभेच्छा घेणं, याचंही म्हणजे मी जर म्हणलं की कुठल्याही पक्षाच्या भूमिका अशाच राहणार आणि त्यांनी त्याच प्रकारे कार्यकर्त्यांनी त्याची भूमिका, आपलं प्रदर्शन तसंच केलं पाहिजे. परंतु राहुल गांधी यांचं रिलॉन्चिंग, राहुल गांधी यांचे बॅनर भावी पंतप्रधान म्हणून लावणं, याचा परिणाम इंडिया आघाडीच्या किंवा इंडी आघाडीच्या वर होण्याची शक्यता जास्त आहे. डीएमके बाहेर पडलेली आहे. अखिलेश यादव म्हणजे समाजवादी पक्ष 2027ला पूर्ण युती करतीलच आत्ता सांगू शकत नाही. आत्ता एकत्र आहेत पण सांगू शकत नाही. ममता बॅनर्जींनाच फटका बसल्यामुळे आता ममता बॅनर्जी तिकडे म्हणजे तृणमूल आता ओझं वाटायला काँग्रेसला लागणार आहे. इकडं तेजस्वी यादव सुद्धा म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे पक्ष सुद्धा काँग्रेस बरोबर पूर्णतः जाईल का ही शंकाच आहे. कारण प्रशांत किशोर निवडून आलेले आहेत. बिहारच्या राजकारणात काही होईल माहित नाही. दक्षिणेतलं सुद्धा काही स्थिती अशी नाहीये की आत्ता जरी तामिळनाडूत सरकार आलेलं आहे तरी पण त्यांच्या काही म्हणजे संख्याबळ काही खूप नाहीये केरळ वगैरे. त्यामुळे मग इंडी आघाडीच्या मध्ये गोटात अस्वस्थता नक्की होणार की याचा अर्थ विरोधी पक्षांची एकजूट, विरोधी पक्षांची मोठ, भाजपला पर्याय, लोकशाही वाचवू, संविधान वाचवू अशी घोषणा देत जे काही काँग्रेस करते त्यात काँग्रेसचा हेतू राहुल गांधी यांनाच पंतप्रधान करायचा आहे. त्यामुळे हे जे उरलेले पक्ष आहेत जे आता काँग्रेस बरोबर इंडिया आघाडी म्हणून आहेत त्यांच्यात स्वाभाविकपणे अस्वस्थता निर्माण होईल की आपलं भविष्य काय. आणि मग यांनाच जर पंतप्रधान व्हायचं असेल तर मग काँग्रेसनी स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवावी आणि जिंकून यावं. अशा भूमिका आता कोणीच उघड करणार नाहीत. टप्प्याटप्प्याने म्हणजे 2027च्या निवडणुकात ज्या 7 राज्यांच्या निवडणुका आहेत त्यातलं प्रामुख्याने उत्तर प्रदेशमध्ये काय होईल याच्यानंतर काँग्रेस बरोबर असलेले घटक पक्ष आपापल्या भूमिका ठरवायला लागतील, निश्चित करायला लागतील. तोपर्यंत म्हणजे 2029 पर्यंत देशाचं राजकारण, समाजकारण आणखीन काय काय नवे संदर्भ, वळणं ह्याच्यात घेतली जात आहेत, आंतरराष्ट्रीय परिस्थिती काय असेल, एकूण जनमानस काय असेल आणि भारतीय जनता पार्टी कोर्स करेक्शन कशा प्रकारे करणार, एक संघटनात्मक स्तरावर आणि केंद्राच्या स्तरावर. म्हणजे जंतर मंतरचा फटका बसलेला आहे, मान्य करायला लागेल. बचावात्मक आहे. आता नवीन टीमही झालेली आहे आणि काही बदल म्हणजे आता विद्यापीठात केंद्रीय मंत्री जाणार आणि ते बोलणार. परंतु पक्ष सत्तेत आहे भाजपचा, त्यामुळे त्यांना डिलिव्हर करावं लागेल, प्रत्यक्ष कृती लोकांना दिसावी लागेल. हा सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मग उरलेले पक्ष आपल्या भूमिका ठरवतील. त्यामुळे उद्याच राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज कार्यक्रम
भावी पंतप्रधानांचं लॉन्चिंग म्हणून जर बघितलं जात असेल तर निश्चित इंडिया आघाडीला याची नाराजी इंडिया आघाडीमध्ये सुरू होईल. व्यक्त करणार नाहीत पण अस्वस्थता होणार आहे. त्यामुळे उद्याच्या सगळ्या कार्यक्रमानंतर एकूण काँग्रेस भूमिका काय मांडते हे बघायला लागेल. दीर्घकाळ पुढे काँग्रेस 1.5-2 वर्ष 2029 पर्यंत कोणत्या प्रकारचा अजेंडा मांडणार आहे आणि तो अजेंडा त्या त्या प्रादेशिक पक्षांना आपापल्या ठिकाणी उपयोगी पडणार की नाही हे पण आपल्याला बघावं लागेल. त्याच्यामुळे राहुल गांधी यांचं लॉन्चिंग, भावी पंतप्रधानाचे बॅनर, या सगळ्याचे संकेत कुठेतरी इंडिया आघाडीच्या फुटण्याकडे, एकोपा तुटण्याकडे आहेत का याचाही वेध घ्यावा लागेल. मॅक कट्ट्यावर तुर्तास इतकंच. मॅक कट्टा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.